राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभेचे विद्यमान आमदार अशोकराव चव्हाण यांनी 85 भोकर विधानसभा मतदारसंघाचा आपल्या सदस्यत्वाचा आज राजीनामा दिलेला आहे। तसेच काँग्रेस पक्षपदाचाही त्यांनी ह्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे। या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे। तसेच राजकीय वर्तुळामध्ये की आता पुढे काय अशी चर्चा होत आहे। मग अशोक चव्हाण हे भाजपात जाणार का अन्य कोणत्या पक्षात जाणार अशा द्विधेत ह्या ठिकाणच्या भोकर मतदारसंघातील जनता आहे। आज आपल्यासोबत आहेत भोकर विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ सामाजिक नेते शिवाजी पाटील किनाळकर। आपण ह्याविषयी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। आपल्यासोबत आहेत शिवाजी पाटील किनाळकर। जय जिजाऊ। भोकर विधानसभा मतदारसंघ आता रिक्त झाला आहे। आमच्यासारख्या माणसाला असं वाटतंय भोकर मतदारसंघामध्ये त्यांचं भोकर मतदारसंघातले लोक असतील, नांदेड जिल्ह्याचे माणसं हे असतील लोक सगळे, चव्हाण घराण्यावर पूर्ण नांदेड जिल्ह्याच्या लोकांनी फार मोठं योगदान करून त्यांना मोठं करण्याचं काम केलं आणि त्याला विश्वासाला पात्र राहण्याचं काम हे अशोक चव्हाणांनी केलं नाही असं आमच्यासारख्याला वाटतंय। वागलवाडा कारखाना असेल, हुतात्मा जयंत कारखाना असेल, त्या कारखान्याचे शेअर्सचा विचार न करता आपण कारखाने विकत घेतले आणि त्याच्यातून कोट्यावधी रुपयाची माया जमवली। अशोकरावांना 200 कोटीचा निधी देण्याची भूमिका भाजपची तेव्हाच आमच्यासारख्याच्या लक्षात आलं होतं की अशोक चव्हाण हे याच्यामध्ये जाणार आहे। हा मतदारसंघ काँग्रेस आणि माननीय शरद पवार साहेबांना मानणारा 85 पासून मी बघतोय। पवार साहेबांना मानणारा वर्ग ह्या जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे। जरी ही जागा रिक्त झाली असेल, भविष्याच्या काळामध्ये ही जागा रिक्त झालेली जागा आम्ही भरून काढण्याची भूमिका आमच्यासारख्या शासकीय यंत्रणेच्या भीतीपोटी त्या पक्षामध्ये गेले, चुकीचे कामं केल्याच्या नंतर ह्या गोष्टीचा माणसाला त्रास होतो। त्यामुळे लोकांचा विश्वासात ते पात्र राहिले नाही आणि ज्या लोकांनी त्यांना मोठं केलं त्याही लोकांच्या विश्वासात पात्र राहिले नाहीत आणि जी काही मतदारसंघामध्ये पोकळी झालेली आहे, येणाऱ्या काळामध्ये ती पोकळी आमच्यासारखे लोक समोर येऊन पोकळी भरून काढण्याची भूमिका घेतील आणि मी ते अशोकरावजी चव्हाण त्या पक्षामध्ये गेलेत, मी त्याच्याबद्दल नाराजी दाखवतोय आणि हा चुकीचा निर्णय आहे असं आमच्या सर्वांना वाटतंय। आपले बंधू माजी मंत्री डॉक्टर माधवराव पाटील किनाळकर हे भाजपाचे भोकर विधानसभा प्रमुख आहेत। त्यांना खरं पाहिलं तर विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे होतं, राज्यसभेवरही त्यांना घेतलं पाहिजे होतं। पण आता अशोकराव चव्हाण हे जर भाजपात आले तर डॉक्टर माधवराव पाटील किनाळकर यांची काय भूमिका असेल आपल्याला वाटतं? कारण मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जेव्हा स्वर्गीय बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांना विधानसभेची उमेदवारी दिली असता डॉक्टर माधवराव पाटील किनाळकर हे भाजपात असून देखील तटस्थ राहिले, तर मग अशोक चव्हाण ह्या ठिकाणी आल्यानंतर हे तटस्थ राहतील का वेगळी काही भूमिका घेतील असं तुम्हाला काय वाटते? डॉक्टर माधवरावजी किनाळकरांबद्दलचा विषय बोलायचं झालं, आदरणीय शरद पवार साहेबांनी डॉक्टर माधवराव किनाळकरांना 3 खात्याचा मंत्री केलं होतं आणि आत्तापर्यंत 92च्या नंतर 2024 पर्यंत आतापर्यंत कुठल्याही नेत्यांनी 3 खात्याचा मंत्री एका माणसाला केलेलं नाही। डॉक्टर किनाळकरांनी पक्षाची त्यांच्या नेत्याची नाळ तोडली, लोकांच्या सोबतची नाळ तोडली आणि ते कुठल्या पद्धतीने वागतील ते आमच्यासारख्याच्या लक्षात येतच नाही। आपण सांगितलास की गोरठेकर साहेबांच्या वेळेस पक्षामध्ये असताना त्यांनी प्रचार केला नाही, त्यांची ही भूमिका चुकीची होती। आता सुद्धा त्या कुठल्या पद्धतीने हे वाढतील, पक्षासोबत आणि लोकांसोबत हे विश्वासाला पात्र राहण्याची भूमिका यांची नाही। मी म्हणेल तेच खरं, मला पटेल तेच खरं, ही भूमिका त्यांची असल्यामुळं ते कुठला निर्णय घेतील त्याच्याबद्दल माझ्यासारख्याला वाचन करणं काही संयुक्तिक वाटत नाही। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोकराव चव्हाण हे महाविकास आघाडीचे धडाडीचे आणि प्रमुख नेते म्हणून मानले जात होतं। जागा वाटपाच्या संदर्भाने त्यांची भूमिका स्पष्ट होती आणि मोठा वाटा होता, परंतु त्यांनी हे अचानक घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमधल्या एका मोठ्या नेत्याची जागा रिक्त झालेली आहे। आता पुढे त्यांनी गेल्यामुळे महाविकास आघाडीची भूमिका पुढे काय असेल
तुम्हाला काय वाटते? आहे. अशोक चव्हाण जेव्हापासून राजकारणामध्ये आले, कैलासवासी शंकरराव चव्हाणाचं राजकारण लोकांच्या हिताचं राजकारण होतं. अशोक चव्हाण जेव्हापासून या राजकारणामध्ये आले, त्यांचं राजकारणाची दिशा कोणती, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, हे समीकरणच घेऊन अशोक चव्हाण पुढे जात होते. अशोक चव्हाण गेल्यामुळं ह्या महाविकास आघाडीचे काही नुकसान होईल असं माझ्यासारख्याला वाटत. त्यांनी गेल्यामुळं जी पोकळी निर्माण झाली, ती पोकळी आमच्यासारखे माणसं आदरणीय शरद पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून, उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून, काँग्रेस पक्षाचा झेंडा हातामध्ये घेऊन आम्ही ही पोकळी 100% भरून काढू. त्यांचे गेल्यामुळं येणाऱ्या लोकांना, पुढच्या पिढीला काम करण्याचा वाव मिळेल आणि लोकांचं हित होण्याचं काम आमच्यासारखे लोक करतील आणि ती पोकळी आम्ही 100% भरून काढू असं मला स्वतःला